भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। संत समागम, संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे। सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। करिता भरोवरी दुरावसे दुरे, भवाची पुरी वाहवसी। काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे विठोबाची, विठोबाची करिता भरोवरी दोरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसी। विठ्ठल 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 पांडुरंग करो प्रथम पांडुरंग
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वर्णव रघुबर विमल जसो जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार मी आता। विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। करिता भरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसी। प्रस्तुत प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदैव वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया। तुकोबारायांचा 3 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा, लक्षात येईल अशा अर्थाचा आणि संबंध मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी सांगायचं असं, कैलासवासी भानुदासजी जनार्दन तांबे, स्वर्गीय भानुदास दादांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणानिमित्तानं पूर्ण दुःखांकित शोकाकुल परिवार आपल्या गेलेल्या स्वर्गीय व्यक्तीच्या बद्दल एक कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आहेत। प्रचंड असं दुःख ज्या परिवाराला झालंय, गंगा भागीरथी रोहिणी भानुदास तांबे, श्रीमान साहेबराव जनार्दन तांबे, श्रीमान हौशीराम जनार्दन तांबे हे भाऊ आहेत। चिरंजीव ऋषिकेश भानुदास तांबे मुलगा आहेत। डॉक्टर चिरंजीव भाऊसाहेब तांबे, सौ ऋतुजा संग्राम गायकवाड असा पूर्ण शोकाकुल परिवार। खरं तर तांबे परिवार फार मोठा परिवार आहे आणि आपल्या हक्काचा माणूस आपल्यातून एकदम कायमचं निघून जावं हे खूप मोठं दुःख असतं। पैशाची हानी भरून काढता येते, एखादी वस्तू हरवली ती आपल्याला पुन्हा मिळवता येते, पण माणूसच आपण गमावला तर तो पुन्हा मिळणं शक्य नाहीये। पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुन्हा। देहानिशी माणूस गेला, जीवानिशी गेला, ते आपलं माणूस आपल्या हाती पुन्हा लागत नाही, आपण फक्त आठवणी काढायच्या। आणि स्वर्गीय भानुदास नाना हे एक असं व्यक्तिमत्व, भले नोकरीच्या उद्देशानं त्यांचा बाहेर प्रवास असेल, त्यांना काय म्हणायचे, नाना तात्या बाबा काय म्हणायचे, दादा दादा म्हणायचे ना। भानुदास दादांचा भलेही नोकरीच्या निमित्तानं बाहेर प्रवास असेल, पण काही माणसं अशी असतात ना, जिथं उभी राहतात ना तिथे एक माणुसकीचं वलय तयार करतात, आपली हक्काची माणसं तयार करतात। काही लोक गावात राहतात, घरात राहतात, पण ते घरातली माणसं प्रेमानं न जोडल्या कारणानं गाव काय घर सुद्धा आपल्या बाजूनं कधी कधी नसतं, आपल्यासाठी थांबत नसतं। पण काही माणसं अशी असतात जिथं उभी राहतात तिथे नवीन जग तयार करत असतात। त्यातलंच एक व्यक्तिमत्व भानुदास दादा। खरं तर या चिंचपूर गावामध्ये जन्माला आलेलं हे रत्न, लहानपणापासून अभ्यासाची प्रचंड आवड, त्यातून जिद्दीनं अभ्यास केला, कॉलेज शाळेचा पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला, मेरिटमध्ये आले, फर्स्ट क्लासमध्ये आल्यानंतर त्यांना महाराष्ट्र शासनाची नोकरी प्राप्त झाली। स्वतःचा संसार उभा करत करत तिन्ही भावंडाकडे लक्ष दिलं आणि आपण एकटेच नाही, आपल्यासोबत आपलं कुटुंब सुद्धा ताकदीनं उभं राहिलं पाहिजे याच्यासाठी धडपड करणारा हा माणूस। या स्वर्गीय भानुदास दादांच्या प्रयत्नाला यश आलं, सगळं कुटुंब उभं राहिलं। प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये, म्हणजे गाव पातळीवर असेल, ज्या गावात नोकरी करतात तिथली माणसं असतील, आपला मित्र परिवार असेल, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारं हे व्यक्तिमत्व आहे। तसेच आंतरवाली कुकाणा येथील आजूबाजूच्या गावामध्ये त्यांनी खूप चांगले आपले
एक चांगली मित्रत्वाची नाती निर्माण केलेली आणि त्यांच्या आज पुण्यस्मरणाला त्याचंच प्रतीक म्हणून त्यांचा बराच मित्रपरिवारही त्यांच्या संबंधातली लोक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या अचानक जाण्यानं जिथे जिथे त्यांचा संपर्क होता त्या सगळ्या गावांना अतिशय दुःख झालेलं आहे. 1 वर्ष झालंय पण अजूनही विश्वास बसत नाही की स्वर्गीय भानुदास दादा आपल्यातून गेलेले आहेत म्हणून. असं हे चालतं बोलतं हसतं खेळतं व्यक्तिमत्व, मनमिळावू स्वभाव, आपण सहजही कुणाच्या अडचणीमध्ये उभं राहावं, कुणाच्या कामी यावं. खरं तर आपण गेल्यानंतर एखाद्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपण माणूस म्हणून जन्माला आलो, आपण आपली जबाबदारी पार पाडली आणि या जगाचा निरोप आपण यशस्वी घेतला, त्याचा तो सगळ्यात मोठा पुरावा असतो. बऱ्याच वेळेला असं असतं की खूप माणसं जगात जन्माला येतात, ती फक्त स्वतःसाठी जगतात. कितीतरी लोक जन्माला येतात, कितीतरी लोक जातात, पण त्यांच्या येण्या जाण्याचं कुणाला काही वाटत नाही. पण काही माणसं जन्माला येतात, माणसांमध्ये एवढी माया प्रेम निर्माण करतात की ती माणसं गेली की मागची माणसं रडतात, त्यांच्या आठवणी काढतात. आणि हजारो वर्ष लोकांनी आपल्याला आठवणीत ठेवावं याच्यासाठी हजारो वर्ष जगणं गरजेचं नाही. जो काळ परमेश्वरानं आपल्याला दिलाय तो काळ एवढा सुंदर जागा की आपण गेलो तरी लोकांनी आपली आठवण काढली पाहिजे, त्याला जगणं म्हणतात. आणि हे जगण्यासाठी, हे जगणं आपल्याला कळण्यासाठी आपल्या जगण्यात कुठेतरी परोपकार, कुठेतरी मायेचा हात, प्रेमाचे 2 शब्द, कुणाच्या अडचणीत धावून जाणं, कुणाच्या सुखदुःखात सहभागी होणं, हे सगळे गुण आपल्या अंगी असले पाहिजेत. काही लोक खूप जगतात पण जिवंत असून मेल्यासारखे असतात. काही लोक अशी जगतात ती मेली तरी जिवंत राहतात आपल्या कार्याच्या रूपानं. कुठल्या तरी संतांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे, माणूस कुणाला म्हणतात 2 हात 2 पाय 2 डोळे 1 नाक म्हणजे काही माणूस नाही झाला. जेव्हा आपल्या जगण्यामध्ये परोपकार हा भाव येतो ना, तेव्हा त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला सुंदर आकार येत असतो. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं ना. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. अगदी या उक्तीला साजेस ज्यांचं जीवन स्वर्गीय भानुदास दादा आज आपल्यातून गेले, त्यांच्याबद्दलचं आपल्या अंतःकरणात निर्माण झालेले दुःख आपण सगळे एकत्र येऊन त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ती भावना आपण अभिव्यक्त करत आहोत. पण या कुटुंबासहित आलेली सगळी माणसं धार्मिक आणि सांप्रदायिक आहेत. या भागाला संप्रदायाचा खूप मोठा वारसा प्राप्त झालेला आहे. त्यात करून या कुटुंबाला वारकरी संस्कार आहेत, धार्मिक संस्कार आहेत. ज्ञानोबाराय तुकोबारायला मानणारी ही सगळी माणसं आहेत. व कुटुंबियांनी विचार केला आपल्या स्वर्गीय गेलेल्या दादांच्या स्मृतीत आपण काय करावं. सगळ्यांच्या मनात आलं आपण कीर्तन ठेवावं. खरं तर नगरसारख्या शहरात राहतात ना, ते नगरसारख्या शहरामध्ये राहतात, पण गावाकडे त्यांची आपलेपणाची नातेवाईकांची जोडलेली ही सगळी नाळ, ही सगळी मांदियाळी पाहुणे रावळे मंडळींची. गावाकडे आपण आपल्या माणसामध्ये पुण्यस्मरण करू आपल्या माणसाचं. सगळी माणसं येतील, सगळी माणसं भरभरून आलेली आहेत या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी. आणि आज स्वर्गीय भानुदास दादांच्या स्मृतीत एकत्र आलेले सगळे नातेवाईक आणि मग या परिवारानं ठरवलं की आपण या प्रसंगी कीर्तन ठेवू. कीर्तनाचा विचार यांच्या मनात आला आणि त्या सगळ्यांचं निमंत्रण थेट माझ्यापर्यंत पोहोचलं. खरं तर ही मी तारीख घ्यावी याच्यासाठी आपण संपर्कात राहिलं भाऊ. तुमचं नाव मला लक्षात नाही राहिलं. गौतम दादा ना, लहू भाऊ 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 का, भाऊ पाटील तांबे. लहूच म्हणताय ना, भाऊ 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 का, भाऊ. बर बर. ते आवाज घुमतोय ना त्याच्यामुळे लक्षात येई नाही.
नाही तर एवढं 2-3 वेळा नाव ऐकल्यानंतर मला संशय यायचा, माझा काही प्रॉब्लेम झाला काय. भाऊसाहेबजी तांबे. तर आपण त्याचबरोबर आपले गीताराम बाबा, आपण सगळेजण माझ्या संपर्कात राहिला. आपल्यासोबत बरीच सारी मंडळी होती आणि थेट आपण चकलंबा या गावी आलात, जिथे आम्ही राहतो तिथे. त्या गावी आपण आलात, आपल्यासोबत बरीच सारी मंडळी होती आणि तुम्ही सगळ्यांनी आग्रहानं ही सेवा माझ्याकडे दिली. मला वाटतं ज्या दिवशी तुम्ही आलात त्या दिवशी दहाडची पण मंडळी आली होती का काही आठवणीत नाही आता, पण त्याच काळात दहाडला आता कथा आहे माझी 25 तारखेपासनं देवी भागवत कथा. आता सध्या राहत्याच्या पलीकडे रामपूरवाडीला शिवमहापुराण कथा चालू आहे, तिथली बरीचशी मंडळी इथं माझ्यासोबत आलेली आहेत. तर आपण सगळे आलात आणि ही सेवा माझ्याकडे दिली. तुम्ही तिथे आलात, मगर बाबांचाही उल्लेख केला दीदी. आम्हाला अजिबात काही चिंता नाही आहे. आमच्या गावातले एक रत्न मगर महाराज, त्यांच्यावर भार सोपवला की सगळा कार्यक्रम यशस्वी पार पडला. आदरणीय मगर बाबा आम्हाला गाण्याच्या साथीसाठी आहेत. त्याचबरोबर आमच्या माता वर्गात जी तुम्ही एवढी छान पंचपदी केली, खरं तर मला तुम्ही पंचपदी केली यापेक्षा तुम्ही या वयात भजन गायलं या गोष्टीचं जास्त कौतुक वाटलं मला. आणि सर्व आमच्या माता वर्ग, होय, अरे वा. खरं तर समाज प्रबोधनकार महाराष्ट्रात ज्यांचं कीर्तन ऐकायला मुंगीसारखी माणसं लोकांची गर्दी असते, असे निवृत्तीबाबा देशमुख, इंदोरीकर महाराजांच्या सौभाग्यवती शालिनीताई इंदोरीकर, त्यांच्या मावशी, मग ताईंच्या मावशी म्हणजे आमच्या पण मावशी झाल्या तुम्ही आता. तर मावशी खूप छान आपण गायलं. मला अजून आनंद वाटला की आपण खूप चांगल्या परिवारात, म्हणजे एक वारकरी परिवार जो आहे तर तो आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. तुळस घेतलेल्या आई आहेत. माझ्याकडे अभ्यास करत असणाऱ्या सगळ्या माझ्या विद्यार्थिनी खूप छान गातात, कीर्तन करतात. आपल्या गावातलं भजनी मंडळ, सगळ्यांना वंदन. चोपदार असतील, फार छान पद्धतीने चोपदार दादा उभे आहेत. आणि विनेकर दादांसाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. आमच्या सानप महाराज विना किती सुंदर, आणि ते खाली उडी मारत त्यांनी तो तसा विना घेऊन गेले, ही साधी गोष्ट नाही आहे. तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मृदंग हे पुरुषाचं वाद्य आहे, पण ते एका मुलीनं किती ताकदीनं वाजवावं याचं उदाहरण म्हणजे भाविकाताई भागवत. आणि भाविकाताईचं कौतुक सांगते तुम्हाला, मुंबईच्या भागातली आहे ती, ठाणे जिल्हा आहे तिला. आपल्याकडे 4-5 वर्षापासून अभ्यास करते. पण एवढं सुंदर पखवाज, तबला, ढोलक, ॲक्टपॅड, कोणतंही वाद्य तिच्या समोर मांडा ती वाजवतेच. म्हणजे परमेश्वरानं दिलेली तिला ती देणगी आहे. आणि आत्ताच आपल्या संस्थांवरती कलशारोहणाचा खूप मोठा कार्यक्रम झाला. पहिल्या दिवशी इंदोरीकर बाबांचंच कीर्तन होतं. आणि माझ्या माहितीस्तव, मला माहिती नाही पण जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत इंदोरीकर बाबांचं कीर्तन वाजवणारी पहिली महिला मृदंगाचार्य भाविकाताई भागवत. ज्ञानेश्वरीताई मसे, गोड कंठ आहे लेकराचा. मगर बाबांनी वा क्या बात आहे म्हणून कौतुक केलं आमच्या ज्ञानूचं, फार सुंदर. आणि आता ती शास्त्रीय संगीताचा, शास्त्रीय गाण्याचा अभ्यास करते. अगदी माझी तर इच्छा आहे की गाण्यामध्ये ती पंडित व्हावी, त्या पद्धतीने तिचा प्रवास चालू आहे. अलीकडे गान कोकिळा आमची भक्तीताई, कोकिळेसारखा तिचा आवाज आहे. ही सगळीच लेकरं गुणवान आहे. पण आता यांचंच कौतुक करत बसले तर कीर्तन राहील. आपल्याला थोडासा उशीर झालेला आहे, पण जेवढा उशीर झाला आहे तेवढाच वेळ आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. गारव्याचे दिवस आहेत. बऱ्याच वेळेला मी कधी कधी कीर्तनाला, सकाळचं कीर्तन असल्यानं 9 वाजताच पोहोचते आणि लोक 11 वाजता येतात. आज मी उशीर आले आणि लोक माझ्या अगोदर आले, अशी गडबड झाली. पण हे चालायचं कधी कधी. तर तुमचा जास्तीचा वेळ घेणार नाही. प्रत्येकाच्या पाठीमागे व्याप आहे. आज कीर्तनासाठी बरीचशी मंडळी उपस्थित आहेत. या परिवाराचे नातेवाईक सर्व, श्रीमान कैलास सूर्यभान पाटील तांबे नाना, माजी चेअरमन विखे पाटील कारखाना प्रवरानगर, श्रीमान गीताराम राजाराम पाटील तांबे अण्णा संचालक प्रवारा सहकारी बँक लोणी, अशोकराव घोलप संचालक विखे कारखाना, विवेक पाटील तांबे संचालक अमृतवाहिनी बँक, सागर पाटील तांबे सरपंच चिंचपूर, आणखी सर्व प्रतिष्ठित मंडळी, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार या सर्व क्षेत्रामध्ये स्वतःच्या ठिकाणी श्रेष्ठ असणारी माणसं. यूट्यूब चॅनल आहे. महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी
या सगळ्यांच्या मध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा अर्थ सांगते अगोदर. सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. जगद्गुरु तुकोबाराय सगळ्या जनमानसाला सांगतात, बाबांनो तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी, स्वतःचं जीवन असंच गमवू नका. विठ्ठलाची भक्ती करा, आणि विठ्ठलाची जर भक्ती नाही केली तर आयुष्य असंच निघून जाईल. करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसे. देवाच्या प्राप्तीसाठी काय लागतं? काहीच लागत नाही. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. असा या अभंगाचा अर्थ आहे. आता याच्यावर आपण विस्तार करणार आहोत. विठ्ठल लक्ष देऊन ऐका. आज वडिलांच्या स्मृतीतलं हे कीर्तन आहे. स्वर्गीय भानुदास दादांच्या जाण्यानं त्यांच्या पत्नी रोहिणी ताई यांच्या जीवनामध्ये एक प्रचंड मोठ्या स्वरूपातलं दुःख आलेलं आहे की जे आपण शब्दामध्ये मांडू शकत नाही. त्या माऊलीचा जीव आज काय म्हणत असेल? प्रत्येक पावलाला, प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक घासाला आणि प्रत्येक श्वासाला त्या माऊलीला स्वतःच्या सौभाग्याची आठवण येते. आपला हक्काचा माणूस आपल्याला सोडून जाणं याचं खूप मोठं दुःख असतं. चिंचपूरकर, ते शब्दात कधी व्यक्त करता येत नसतं. एकच व्यक्ती हरवली, पण एका व्यक्तीच्या जाण्यानं कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये पोकळी निर्माण झाली. चांगली मैत्री ज्यांची होती त्या मित्रांना वाटत असेल, देवा तू भानुदास दादांना घेऊन जायला घाई केली. कुंकवाच्या रूपानं ज्या माऊलीच्या भाळी हे सौभाग्य सजत होतं, ती माऊली रोहिणी ताई यांच्या जीवनातलं दुःख आपण शब्दात मांडू शकत नाही. भाऊ भावाची ताकद असते, भाऊ भावाची भुजा असते. भावाच्या जाण्यानं साहेबराव दादा आणि हौशीराम दादा या दोघांनाही असं वाटत असेल कुठेतरी आपला आधार, कुठेतरी काहीतरी आपली एक बाजू आपल्या जीवनातली उणी झालेली आहे, एक पोकळी निर्माण झाली आहे. चिरंजीव ऋषिकेश या लेकराच्या डोक्यावरचं पितृछत्र हरवलेलं आहे. व्यक्ती एकच आहे, पण अनेक लोकांच्या जीवनातला जणू आधार तुटलाय अशी अवस्था असते. खरं तर आपल्या डोक्यावरचं पितृछत्र हरवणं या जगातलं खूप मोठं दुःख आहे. एक वेळेला असं वाटतंय की जीवनाची लढाई आपण जिंकली, पण डोक्यावरचं पितृछत्र हरवलं की असं वाटतंय आपण जिंकलेली लढाई आता हारलोय. का? आपल्यासोबत असणारी माणसं, आपली हक्काची माणसं जेव्हा आपल्याला सोडून जातात तेव्हा प्रचंड मोठ्या स्वरूपात दुःख आपल्या समोर उभं राहत असतं. अगदी काही मिनिटामध्ये आपल्या जीवनामध्ये बापाचं किती मोलाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे या गोष्टीची चर्चा मी तुमच्यासोबत करणार आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. बरीच लोक म्हणतात बाप म्हणजे आधारवड आहे, बाप म्हणजे भक्कम भिंत आहे, बाप म्हणजे आपल्या इमारतीचा बुलंद दरवाजा आहे. एवढाच नाही आपला बाप, बाप याच्याही पलीकडे आहे. बाप आपल्या जीवनाचा आधार आहे. बापाचं एकच गणित आपल्याला सांगितलंय की बाप म्हणजे धाक, बाप म्हणजे भीती. मान्य आहे आम्हाला, आमचा बाप भीती आहे, धाक आहे, पण आमचा बाप जसा घरातल्या लोकांसाठी भीती आणि धाक आहे ना, तसा तो बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा धाक आणि भीतीच आहे. तो धाक, ती भीती जोपर्यंत आपल्या घराचं कवच म्हणून आहे, जगातलं कुठलंच वादळ आपल्या घरावरती येणार नाही. आणि ज्या दिवशी बापरूपी छत्र निघून जाईल ना, कुठलं वादळ येईल आणि घर उडून जाईल कळणार सुद्धा नाही आपल्याला. काही लोक म्हणतात आमच्या बापानं कुठं काय दिलं आम्हाला. काय दिलं?
खरं तर जे तरुण कीर्तनासाठी आहेत इथे त्यांनी लक्ष देऊन ऐका, आणि ज्यांना वडील आहेत अजून त्यांनी सुद्धा लक्ष देऊन ऐका. तुम्ही आमच्यासाठी काय केलं बाबा, हा प्रश्न आपल्या म्हाताऱ्या बापाला कधीच आपण विचारायचा नाही. तुम्ही आम्हाला काय दिलं, हा प्रश्न आपल्या म्हाताऱ्या बापाला चुकूनही विचारायचा नाही. कारण बापानं जे आपल्याला दिलं ते जगाच्या बापाला सुद्धा देता नाही आलं. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी. हो आपुला कुरव निवारवणी, आपुला कुरव निवारवणी, एकाएकी केला विराजीचा धनी, एकाएकी केला विराजीचा धनी. आपुली कुरवंती वाढवली, आपुली कुरवंती वाढवली. एकाएकी केला विराजीचा धनी, एकाएकी केला विराजीचा बाप कर जोडी लेकराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. आपला बाप काय देत नाही आपल्याला. आज माझ्या ताईनं तुम्ही कुणाची तरी आई आहात हे बाजूला ठेवा. ज्यानं आपल्याला जन्म दिला त्या बापाची आठवण काढा. बापानं आपल्याला पैसा दिला का, प्रॉपर्टी दिली का, बंगला दिला का, फिरायला गाडी दिली का, बँक बॅलन्स आहे का, नोकरीसाठी बापानं प्रयत्न केले का आपल्या. अजिबात या गोष्टींसाठी बापाला कधी आरोपी करायचं नाही, कधीच नाही करायचं. कारण नोकरी, पैसा, मानपान, प्रतिष्ठा तुम्हाला तुमच्या जीवनात किती मिळणार हे तुम्ही तुमच्या प्रारब्धानं घेऊन आलेला आहात. बापानं दिलं म्हणून मिळालं असं अजिबात नाही. 100 एकर जमीन बापानं कमवून ठेवली पण तुमच्या प्रारब्धात नसेल तर तुमच्या नावावर येईपर्यंत गुंठा सुद्धा राहणार नाही. आणि तुमच्या प्रारब्धात असेल तर गुंठा नसू द्या बापाच्या नावचा, 100 एकरचे मालक व्हाल तुम्ही. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. किती मान मिळणार, किती पद मिळणार, किती प्रतिष्ठा मिळणार हे आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे. बापाला या बाबतीत आरोपी करू नका. काही कृतघ्न मुलं ज्यांना वडिलाचं महत्त्व कळत नाही, बापाचं महत्त्व कळत नाही, ती मुलं म्हणतात काय केलं तुम्ही आमच्यासाठी बाबा, काय दिलं तुम्ही आम्हाला, काय जमीन दिली का, बंगला दिला, काय दिलं तुम्ही आम्हाला. कान देऊ नाही का. बापानं जमीन दिली का नाही महत्वाची नाही. आपल्या बापानं आपल्याला घर दिलं का, गाडी दिली का हे अजिबात महत्वाचं नाही. आपल्या बापानं तुम्हाला आणि आम्हाला समाजामध्ये जगण्यासाठी, ताठ मानेनं जगण्यासाठी त्यानं त्याचं नाव दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं काही मागायचंच नाही. कल्पना करा, एखाद्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, फिरायला गाड्या आहेत, खूप सारं आहे, पण बापाचं नावच सांगता येत नाही. त्याच्या प्रॉपर्टीला किती किंमत आहे तुम्ही मला सांगा. हे मनानं बोलत नाही, गुरु नानकजींचा पुरावा माझ्याकडे आहे. पंछी पंख बिना, वडिलांचं नाव न सांगता येणाऱ्या मुलाची अवस्था कशी आहे, पंख तुटलेल्या पक्षासारखी. पंछी पंख बिना, हाथी दंत बिना, नारी पुरुष बिना, वेशा पुत्र पिता बिनहीना, वैसे प्राणी भजन बिना, सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम
वेशा पुत्र पिता बिनहीना. वडिलांचं नाव न सांगता येण्याचं दुःख काय असतं. कधीतरी वेशेच्या मुलाकडे पहा, त्याला काहीच विचारू नका, पहा. सगळं आहे पण वडिलांचं नाव सांगता येत नाही, प्रचंड मोठं दुःख आहे. म्हणून आपण आपल्या वडिलांना कधीच म्हणायचं नाही तुम्ही आमच्यासाठी काय दिलं म्हणून, आमच्यासाठी काय केलं म्हणून. विश्वाच्या मालकाला सुद्धा ती गोष्ट जमली नाही. ती गोष्ट आपल्या पित्यानं आपल्याला दिली, त्यांचं नाव दिलं. आणि सांगू, आईचं प्रेम फार लवकर कळतं पण बापाचं प्रेम लवकर कळत नाही. मुलगी सासरी वाटी लावताना 4 चौघीच्या गळ्यात पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते. काय आईचं प्रेम आहे. पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासनं उशीत तोंड घालून रात्र रात्र रडणारा बाप अजून जगाला दिसला नाही. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते चिंचपूर. पण त्या भाकरीसाठी मनाचं पोतं पाठीवर घेऊन पळणारा बाप अजून जगाला दिसलेला नाही. रखरखत्या उन्हामध्ये शेतातल्या पिकाची खुरपणी करणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण सारं जग झोपलं असता रात्री 2 वाजता उठून शेतात पाणी भरणारा बाप अजून जगाला दिसला नाही. का बरं बाप कळत नाही. आईचं जे प्रेम आहे ना त्याच्यापेक्षा काकणभर प्रेम आपला बाप आपल्यावरती करत असतो, जास्त प्रेम. आई जे प्रेम करते त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आपले वडील आपल्यावरती करतात. कोणी म्हणाल ताई हे काय बोलताय तुम्ही, या जगात आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीच करू शकत नाही, मान्य आहे मला. पण अशी उदाहरणं देईल तुम्हाला की तुम्ही सुद्धा मान्य करताल, अरे बापानं जे प्रेम केलं ते आईला सुद्धा जमलं नाही. खरं तर आई आणि वडील यांच्या प्रेमाला कधी तराजू लावायचा नसतो, पण बाप काढावा म्हणून काही मिनिटासाठी मी तराजू लावणार आहे, लावणार. बापाचं प्रेम कळावं आपल्याला की तो किती आपल्यासाठी कष्ट करतो, त्याची किती माया आहे आपल्यावरती. फक्त तो व्यक्त होत नाही एवढंच, त्याला फक्त साठवायचं कळतं, त्याला फक्त हृदयामध्ये दुःख असं ठेवायचं कळतं, त्याला व्यक्त नाही होता येत, नाही होता येत त्याला व्यक्त. सांगू तुम्हाला, खूप कविता झाल्या आईवरती. आई माझा मायेचा सागर, आई तुझ्या मूर्तीवाणी, खूप कविता झाल्या, खूप साहित्य झालं. गद्य काय पद्य काय, साहित्यानं आई जी सांगितली ना तर साहित्यानं बापाला पाहिजे तेवढा न्याय साहित्यानं सुद्धा दिलेला नाही. जे साहित्य आईवर तयार झालं ते बापावर नाही तयार झालं तेवढं. किती प्रेम करतो आपला बाप आपल्यावरती. एकच उदाहरण सांगते, लक्ष देऊन ऐका. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराला 14 वर्षाचा वनवास मिळाला. राम वनवासाला निघाले. जाताना आईचं दर्शन घेऊन जाऊ म्हणून आईकडे आले. हातामध्ये पूजेची थाळी होती माई कौशल्याच्या. आणि राम म्हणतात, आई मला 14 वर्ष पुरेल एवढा आशीर्वाद दे. माई कौशल्य म्हणते, राघव तुम्हाला एवढा आशीर्वाद द्यायचा आहे की तुम्हाला राजगादीवर बसलेलं पाहायचंय. आई राजगादीवर बसल्यानंतरचा नंतर आशीर्वाद दे, पण आता 14 वर्षाचा आशीर्वाद दे. बाळा 14 वर्ष का मा, राज आज्ञेनुसार अयोध्येची राजगादी नाही, मला 14 वर्षाचा वनवास मिळाला. वनवास, हातातली पूजेची थाळी धडामकन पडली. लेकरा माझी चेष्टा तर करत नाही ना. नाही आई मी चेष्टा करत नाही, मला 14 वर्षाचा वनवास मिळाला आहे. जगातली कुठली माय आपल्या लेकराला वनवासाला पाठवल. वर्षभरामध्ये 4 वेळा सुद्धा माहेरला फोन करत नाही माय. वर्षभरात 4 वेळा सुद्धा माहेरात फोन करत नाही. पण तिच्या काळजाचा तुकडा जेव्हा मामाच्या गावाला जातो तर दिवसातून 40 वेळा फोन करते. दादा लक्ष दे बरं, थोडं खोड्या करतय, थोडं आगाऊ आहे, लक्ष दे त्याला. ताई काळजी करू नको तू, माझा डोळा समोरच आहे. नाही रे बाबा माझा जीव राहत नाही म्हणून तुला फोन करते. आईचं प्रेम. वर्षातून 4 वेळा सुद्धा फोन नाही करणार माहेरात, पण लेकरू मामाच्या गावाला गेलं का 40 वेळा फोन. प्रचंड माया आहे आईची. जगातली कुठलीच माय आपल्या लेकराला वनवासाला पाठवू शकत नाही. कौशल्यमाई म्हणते, राघवा मी तुम्हाला वनवासाला पाठवू शकत नाही. मला सोडून तुम्ही वनवासाला जाऊ नका. नको रे नको रे
कौशल्या म्हणते राघव, मला सोडून तुम्ही वनवासाला जाऊ नका, मला तुमच्याशिवाय जगणं होत नाही. मा कौशल्या सांगते राघव, शतनवसाणी येऊनी पोटी सुख दिले सका दुःखासाठी. शतनवसाणी येऊनी पोटी सुख दिले सका दुःखासाठी. प्राण मागतो निरोप रडके कासा विसकाया. नको रे जाऊ नको रे जाऊ राम नको रे जाऊ राघव, मला सोडून जाऊ नका. तुम्हाला मी 9 ससाय असताना मिळवलंय, नका जाऊ मला सोडून. तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. माई कौशल्या म्हणते रामा, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. चिंचपूर लक्ष देऊ नाही का? राम वनवासाला गेल्यापासनं माई कौशल्येनं केसांना कंगवा लावला नाही, तिनं आरशात तोंड पाहिलं नाही, तिच्या जिभेला चव कळाले नाही, आणि अंगावरचं वस्त्र फाटलंय का खराब झालंय याचं लक्ष तिला नाही. 14 वर्ष म्हणत होती, कसा मला टाकून गेला रामाविना माझं चैन पडेना. रामाविना माझं चैन पडेना. नाही जीवासी आरा कसा मला टाकून गेला. 14 वर्ष माई कौशल्या म्हणत होते, रामा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. ऐकताय तुम्ही काय म्हणत होती माय? राम तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. कुणी म्हणाल ताई बापाचं महत्त्व सांगायला निघाला तर आईचंच वर्णन करू लागलात का? सांगितली आई, बाप याच्या पुढचं प्रेम करतो हे सांगण्यासाठी आई अगोदर मांडली तुमच्यासमोर. ऐका, मा कौशल्या काय म्हणत होती? राघव मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. किती वर्ष म्हणत होती? 14 वर्ष म्हणत होती. रामा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, इथपर्यंत बोलली. तुझ्या करे दे मरणच मजसी हो राजावा हो वनवासी. रामा तुला जायचं वनवासाला जा, पण तुझ्या हातानं मला मरण दे. आई रघुकुलाच्या परंपरेला आडवी येतेस का? अगं ही परंपरा तुला माहिती नाही? रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. मग तिथून पुढे मा कौशल्य म्हणते, रामा ठीक आहे जा तू, पण मला तुझ्याशिवाय जगणं होत नाही. रामा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असं 14 वर्ष मा कौशल्या म्हणत होती. रामा तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं फक्त म्हणत होती, पण बापाला जगणंच झालं नाही. राम वनवासाला गेल्यानंतर फक्त 6 दिवसामध्ये अयोध्येचा धडधाकट धिप्पाड शरीराचा राजा दशरथ, ज्यानं देवांना युद्धात मदत करावी असा राजा दशरथ 6 दिवसामध्ये राम 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 म्हणून 6 दिवसामध्ये ज्या बापानं प्राण सोडला, लेकराच्या वियोगात 6 दिवसामध्ये मरणारा जगातला पहिला बाप राजा दशरथ.
आई फक्त म्हणत होती रामा मी जगू शकत नाही, पण बापाला जगणंच झालं नाही. हे बापाचं प्रेम आहे. ताई, एक उदाहरण देऊन बापाचं प्रेम सिद्ध होईल. आणखी पुरावा आहे माझ्याकडे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, यमुनेला दुथडी पाणी भरलेलं आहे. आभाळात ढग भरलेले, काळा कुट्ट अंधार आहे. वीज चमकली तरच रस्ता दिसत होता. हजारो वर्ष बेड्यांनी जखडलेलं शरीर आहे. आता 6 मारले बरं, हे 8वं मरू द्यायचं नाही म्हणून टोपलीत घातलं लेकराला. लेकराचा जीव वाचवण्यासाठी पूर आलेल्या नदीत स्वतःचा जीव धोक्यात घालणारा जगातला दुसरा बाप वसुदेव महाराज. कुणाला वाचवायचं होतं? लेकराला. लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा बापच आहे, आई नाही तिथे. हे बापाचं प्रेम आहे. फक्त ते कळत नाही, त्याला व्यक्त होता येत नाही. आईसारखं तो रडून मोकळा होत नाही, त्याला फक्त साठवायचं कळतं. प्रचंड प्रेम करतो आपला बाबा आपल्यावरती. आग्र्याच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज सुटले. औरंगजेबाला आनंद एका गोष्टीचा झाला, म्हणे जाऊ दे शिवाजी महाराज सुटले तर, पण शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूबाळ आपल्या राज्यात आहे. पोराला पकडू आपण, कारण पोर फार आगाऊ आहे. बाप याचा सूर्य असेल तर तो पोरगा चैत्रातला सूर्य आहे. 9 वर्षाचं पोर ते माझ्या नजरेला नजर लावून बोललंय, आणि त्याच्या नजरेतली निखार मी पाहिली आहे, त्याच्या नजरेतली अंगार मी पाहिली आहे. मुलगा फार बापाईपेक्षा सव्वाशेर आहे. खरा धोका तर याच पोरापासून आहे. हा पोरगा पकडू म्हणून शंभू बाळाला पकडण्यासाठी औरंगजेबानं गस्त वाढवला. महाराज तर राजधानीला पोहोचले होते. रोज निरोप यायचे, आज इथे चौकशी बाळाची, उद्या तिथे शंभू राजाची चौकशी. होता राजा पण बाप होता. जीव कासावीस होऊ लागला. माझं लेकरू सुखरूप कसं स्वराज्यात पोहोचेल, काय करावं? छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती लढवली. शंभू बाळ सुखरूप सही सलामत स्वराज्यात पोहोचावेत. चिंचपूरकर लेकराचा जीव वाचवण्यासाठी या महाराष्ट्राच्या सौभाग्यानं, या मातीत निर्माण झालेल्या रत्नानं, दुश्मनांसाठी दुर्जनासाठी असणाऱ्या क्रांती सूर्यानं, या भवानीच्या लेकरानं आणि जिजाऊच्या सुपुत्रानं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लेकराला सुखरूप स्वराज्यात आणण्याकरता जिवंत लेकराचं श्राद्ध घातलं. आता माणूस खरंच गेले तरी वाटत नाही माणसाला आपलं माणूस गेलंय म्हणून. श्राद्धाचे मंत्र बोलताना हात आणि ओठ कापरे होतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांची अवस्था काय झाली असेल? आणि आताचा काळ तर थोडा आधुनिक आहे. तो काळ फार अंधश्रद्धेनं गांजलेला काळ होता. त्या काळात महाराजांनी शंभू बाळाचं श्राद्ध घातलं. शंभू बाळाचं श्राद्ध घातलं. बातमी रात्रीतून पोहोचली औरंगजेबाला, शंभू बाळ मेला, शंभू बाळ मेला, शंभू बाळ मेला. औरंगजेबाला आनंद झाला. या अल्लाह, जे काम मला करायचं होतं ते तू केलंस. तुझी किती मोठी मेहरबानी आहे माझ्यावरती. आणि मग त्या औरंगजेबानं खूप जल्लोष साजरा केला. फटाके काही वाजवले, त्यानं सगळीकडे मिठाई काही वाटली. खूप आनंद त्याला झाला. सगळा पहारा त्यानं शिथिल केला. आणि शंभू बाळ सुखरूप स्वराज्यात पोहोचले. कारण चौकशा बंद झाल्या लहान लेकरांच्या. शंभू बाळ स्वराज्यात पोहोचले. तिकडे विजयाची तोफ आणि आनंदाचे नगारे वाजले. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं शंभू बाळ स्वराज्यात पोहोचले. आनंद झाला. पण या दृष्टांतातून मला एकच सांगायचंय, जिवंत आपलं लेकरू सुखरूप स्वराज्यात पोहोचावं याच्यासाठी जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा जगातला पहिला बाप छत्रपती शिवाजी महाराज. कोणी आपल्या लेकराचं श्राद्ध घालेल का? जिवंत लेकराचं. पण हे धाडस छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. मला सांगायचं एवढंच आहे, बापाचं प्रेम अद्भुत आहे, फक्त तो कळत नाही. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, कोणी मायेन पुसताना, कसा हुंदका दाटतो या
गोष्ट बापाची सांगताना कसा हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. साधा भोळा बाबडा, शिकलेला कमी शिकलेला कसाही असू द्या, बाप बापच असतो. विठ्ठल विठ्ठल चिरंजीव ऋषिकेश दादाच्या डोक्यावरचं पितृछत्र हरवलंय. साहेबराव दादा आणि हौशीराम दादा या दोन भावंडांचा आपला भाऊ एक आधार, आपला भाऊ हरवलाय. भाऊ भावाची खूप मोठी ताकद असते, खूप मोठी ताकद असते. रामायणातलाच प्रसंग आहे. रामराया वनवासाला निघाले आणि लक्ष्मण दादा म्हणतात, दादा मी तुझ्या सोबत येणार आहे. राम म्हणतात, लक्ष्मणा आईची आज्ञा घेऊन ये. सुमित्रा मातेकडे आले लक्ष्मणजी, आईच्या चरणाला स्पर्श केला, माथा टेकवला. आई मला दादासोबत 14 वर्ष वनवासाला जायचंय. असा भाऊ ज्याला मिळाला ती माणसं जगातली भाग्यवान माणसं आहेत. काय म्हणतायत लक्ष्मणजी, आई दादाला 14 वर्ष वनवास मिळाला आणि मला सुद्धा दादासोबत 14 वर्षाच्या वनवासाला जायचंय, मी जाऊ का? सुमित्रा माता रडू लागली. लक्ष्मणा तू मला विचारतोय जाऊ का? आई काही चुकलं का ग माझं? नको का जाऊ? नाही लेकरा, न विचारता गेला असता तर या सुमित्रेनं गर्वानं सांगितलं असतं लोकांना, एक भाऊ भावासाठी वनवासाला निघून गेला, आईला न सांगता. पण आता चाललाच आहेस ना, तर एक गोष्ट कर, एकच गोष्ट कर, दादाच्या सेवेमध्ये तत्पर राहा. 14 वर्ष दादाची सेवा करत असताना स्वप्नातही ईर्ष्या येऊ देऊ नको. दादाबद्दल ईर्ष्या येऊ देऊ नको, ही आई शिकवते. लक्ष्मणजी म्हणतात, मा स्वप्न कधी पडतं ग? आईनं सांगितलं, लक्ष्मणा जेव्हा आपण जेवण करतो, जेव्हा आपलं पोट भरतं, तेव्हा आपल्याला झोप लागत असते. आणि झोप लागली की झोपेत स्वप्न येत असतं, स्वप्नात ईर्ष्या येण्याची शक्यता आहे. लक्ष्मणजी म्हणतात, मा हा तुझा पुत्र लक्ष्मण तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, आई मी 14 वर्ष अन्नच खाणार नाही, मी 14 वर्ष झोपणारच नाही, आणि झोपलोच नाही तर स्वप्नच पडणार नाही. काय भावाचं प्रेम आहे. 14 वर्ष भाऊ भावासाठी अन्न खात नाही. कलियुगातला भाऊ जेवत्या भावाच्या ताटात विष कालवण्याचं काम करतोय. भाऊ भावासाठी अन्न खात नाही, भाऊ भावासाठी झोपत नाही. 14 वर्ष ही गोष्ट साधारण नाहीये. आणि लक्ष्मणजीनं भावासाठी अन्न आणि झोपेचा त्याग केलाय. हे बंधू प्रेमाचं खूप मोठं उदाहरण आहे. पण आणखी एक गोष्ट सांगते तुम्हाला, लक्ष्मणजीनं 14 वर्ष अन्न आणि झोपेचा त्याग केला, याच्या पाठीमागे आणखी एक कारण आहे. रामायणामध्ये रावण मारणं कठीण नाहीये चिंचपूर, पण रामायणात रावणाचा पुत्र इंद्रजित मारणं सोपं नाही. त्या इंद्रजिताला वरदान होतं, इंद्रजिता तुला वरदान आहे, तुला अशाच पुरुषाच्या हातानं मरण येईल. किंवा त्यानं ते वरदान मागून घेतलं होतं, मला अशा पुरुषाच्या हातानं मरण यावं ज्यानं 14 वर्ष अन्न खाल्लेलं नाही. बिना अन्न खाता 14 वर्ष माणूस जिवंत राहील का? 14 तासाची भूक आपल्याला सहन होत नाही. 14 वर्ष अन्नच खाल्लं नाही, ज्यानं खाल्लं नाही, 14 वर्ष जो झोपला नाही, आणि ज्यानं 14 वर्ष स्त्रीचं तोंड पाहिलं नाही, त्याच्या हातानं मला मरण यावं. सगळ्या कठीण गोष्टी आहेत त्या. पण या 3ही गोष्टीवरती ताबा मिळवलाय लक्ष्मणजीनं. 14 वर्ष अन्न खाल्लं नाही, 14 वर्ष झोपले नाही, आणि 14 वर्ष स्त्रीचं तोंडच पाहिलं नाही. कोणी म्हणाल ताई सीता माता सोबतच होत्या, पाहिलं असेल ना तोंड, चुकून सुद्धा नाही. जेव्हा सीता मातेची चोरी झाली,
आणि रामराया सीतेच्या शोधात सुग्रीवासोबत मैत्री झाली. तेव्हा सुग्रीवजीनं ते अलंकार दाखवले. देवा, हे तुमच्या पत्नीचे अलंकार आहेत का, पहा बरं. ते अलंकार पाहिल्यावर ते राम रडू लागले. लक्ष्मणा, हे माझ्या सीतेचे अलंकार आहेत, पहा ना सीतेचे, जानकीचे अलंकार. लक्ष्मणजी म्हणतात, दादा मला माफ करा, मी याच्यातला एकही अलंकार ओळखू शकत नाही. म्हणे का भैया, मैंने जब भी देखा भाभी के चरणों को ही देखा. मी जेव्हा कधी पाहिलंय फक्त वहिनीचे चरण पाहिलेत, वहिनीचं तोंड मी आजपर्यंत पाहिलं नाही. काय तयारी आहे, वहिनीचं तोंडच पाहिलं नाही. आता रस्त्यानं सुद्धा नीट चालत नाहीत माणसं, म्हणजे कीर्तनातल्या लोकांचं काही सांगत नाही. रस्त्यानं सुद्धा चालताना नीट चालत नाही. इकडे पहा, तिकडे पहा, इकडे पहा, तिकडे पहा. एक पोरगा होता, म्हटलं पप्या, अरे रस्त्यानं जरा नीट चालत जा. पण तिथे काय करावं, सवयच लागली इकडं तिकडं पाहायची. म्हटलं पडशील थोबाडावर. इकडं तिकडं पाहत निघालं ते 2 व्हीलरवर. समोरचा खड्डाच नाही पाहिला, गपकन खड्ड्यात गेलं. जसं खड्ड्यात गेलं मोटरसायकलवरून घसडत गेलं पुढं भर्र. आणि समोर मीच उभी होते. म्हटलं पप्या, फुटलं का थोबाड तुझं? आता तुला सांगत होते नीट पाहून चालत जा, इकडं तिकडं पाहू नको. हो म्हणे तिथे पडलो गाडीवरनं, खड्डाच दिसला नाही. अरे दिसला नाही, तो पाहिला नाही. तुला सांगत होते मी नीट रस्ता पाहून चाल, लागलं का तुला? नाही म्हणे, थोडं खरचटलंय. म्हटलं गुडघ्याची वाटी कुठे? म्हटलं 2 किलोमीटर पाठीमागच पडले. माणसं रस्त्यानं नीट चालत नाही. 14 वर्ष लक्ष्मणजीनं सीता मातेचं तोंड पाहिलं नाही, ही गोष्ट साधारण नाहीये. मला या सगळ्या गोष्टीतून सांगायचंय, भाऊ भावाची ताकद असते, भाऊ भावाची भुजा असते. एक भाऊ भावासाठी काय करतो, आणि भावाचं कायमचं जाणं म्हणजे खरंच ना आपली ताकद कमी झाल्यासारखं होत असतं भावांना. या 2 भावांच्या जीवनामध्ये अशीच अवस्था आहे. ज्या माऊलीचं सौभाग्य हरवलंय तिचं दुःख सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. सणवार उत्सव तर वर्षानुवर्ष येतील, पण त्या बिचाऱ्या स्त्रीच्या जीवनातला सगळा आनंद संपलेला आहे. कपाट भरून साड्या आहेत, डबा भरून दागिने आहेत, सण उत्सव वर्षानुवर्ष येणार आहेत. पण त्या माऊलीला आता आपलं सौभाग्य नाही, तर या अलंकाराला त्या माऊलीच्या जीवनात शून्य किंमत आहे. एकच व्यक्ती जात असते, पण त्या व्यक्तीच्या जाण्यानं पाठीमागे खूप मोठी हानी आणि नुकसान होत असते. हाडा मासाच्या माणसाच्या देहाचं आपल्या जीवनात किती मोल, किती महत्व आहे दादा, माणसं गेल्यानंतर कळतं. माणसं गेल्यानंतर, आणि माणसाची जात एवढी विचित्र आहे. माणूस आपल्यात आहे तोपर्यंत त्याच्यातले दोष पाहतात, आणि माणूस गेला की मग त्याचं गुणवर्णन करतात. जाऊ द्याऊ, चांगला होता, त्याच्या संसारासाठी होता, पण बरा होता. माणसं गेल्यानंतर माणसं माणसाचं कौतुक करतात, पण तेच कौतुक जिवंतपणी जर केलं ना तर माणसाला जगण्याची ऊर्जा तरी मिळत असते. विठ्ठल 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 एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व भानुदास दादा, हे व्यक्तिमत्व आपल्यातून हरवलंय. परिवाराला प्रचंड मोठं दुःख झालंय, पण कीर्तनाच्या गादीवर मी उभी आहे. या परिवाराला सांगेन, जाणं जगाचं सत्य आहे, इथं कोणीही अमर नाही. इथं नाही मोर आले अवतारा, आले अवतारा, तेरते आले अवतार
अवतार येर ते पामर जीव किती, जाणं जगाचं सत्य आहे, इथं कोणीच अमर नाही. मृत्यू माणसाला न टाळता येणारी गोष्ट आहे. संत शिरोमणी सावता महाराज सांगतात, कोणी दिवशी यमयेती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच राहावे समयासी नावाची गोष्ट चिंचपूरकर आपल्याला चुकवता येत नाही. वाईट नका वाटू देऊ, पण खरं खरं बोला माझ्यासोबत. 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती माणसं या गावात होती? एक तरी हात उंच करा. 200 वर्ष अगोदर आपल्यापैकी किती लोक होती इथं? झोपले का काय? एक सुद्धा नाही. ठीक आहे, आणखी 200 वर्षानंतर किती लोक इथंच मुक्कामाला राहणार आहेत? आता तरी वर हात करा. 200 वर्षानंतरही कोणी नसणार आहे. याचा अर्थ जाणं जगाचं सत्य आहे. इथे बोलणारा आणि ऐकणारा कोणीच नाही थांबणार. सगळ्यांना जायचं आहे. मृत्यू नावाची गोष्ट अजिबात चुकवता येत नाही. पण ज्या दिवशी आत्मा या देहाला सोडून जातो ना, मागची माणसं या देहाला अग्नीच्या ताब्यात देतात. अग्नी डाग दिल्यानंतर पहिले 3 दिवस आत्मा घरात असतो. उरलेले 7 दिवस पंचक्रोशीत फिरतो. 10व्या दिवशी दशक्रिया विधी झाला, पिंडदान झालं की आत्मा ब्रह्मांडात फिरतो. ब्रह्मांडात फिरणाऱ्या आत्म्याला धर्मराजाच्या नगरीचा रस्ता मिळावा याच्यासाठी प्रत्येक महिन्याला मासिक घालतात. आणि श्राद्धाच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आत्मा धर्मराजाच्या समोर असतो. आज कर्माचा न्याय निवाडा चालतो की या माणसाला कुठली गती द्यायची. स्वर्गीय कैलासवासी भानुदास दादा तिथे उभे आहेत, पण त्यांच्यासाठी आपण सगळेजण मिळून भजन करतोय. याचा अर्थ त्यांची सद्गती ठरलेली. त्यांना दुर्गती नाही, सद्गती आहे. भगवान परमात्मा त्यांच्या बाबतीत निर्णय घेताना चांगला घेणार आहे. कारण शरीरानं भानुदास शरीर इथे सोडलंय, सूक्ष्म देहानं धर्मराजाच्या नगरीमध्ये आहेत, पण त्यांच्यासाठी भगवंताचं भजन आणि हरिकीर्तन चालू आहे. हा सुद्धा त्यांच्या जीवनातला पुण्याईचा भाग आहे. काही लोकांना प्रश्न पडतो, मेल्यानंतर त्या गेलेल्या माणसाबद्दल केलेलं भजन पोहोचतं का? पोहोचतं. त्यांच्याबद्दल केलेलं आपण सत्कर्म पुण्य रूप बदलून तिकडे प्राप्त होतं त्यांना. आणि भगवंताच्या नामामध्ये आणि कीर्तनामध्ये अशी ताकद आहे. हे नाम जिवंत माणसाचं तर कल्याण करतंय, पण मरणोत्तर सुद्धा माणसाला सद्गती देतं. ही ताकद देवाच्या नामाची आहे. राम कृष्ण नाम सर्व दोष,
जड जीवा तारण हरी एक. भगवंताच्या नामाची ताकद आहे, ते सगळ्यांचं कल्याण करतं. ते नाम संकीर्तन भानुदास दादांच्या संदर्भात आपण इथे सगळेजण मिळून करतोय. एक गोष्ट माझी थोडीशी लक्षात घ्या, जायचं तर सगळ्यांनाच आहे, पण आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्या आठवणीत आपल्या कुटुंबियांनी किमान टाळ वाजवावा. कीर्तन जाऊ द्या, किमान आपल्या आठवणीत टाळ तरी वाजला पाहिजे. आणि बरीच लोक आत्मविश्वास गमावल्यासारखे करतात, वाजल का नाही तिथे काही सांगता येत नाही, कारण पोरं काही ऐकण्यात नाहीत. आणि आम्ही कधी भजनाला गेलो नाही, आम्ही भजनाला जाणाऱ्यांना आडवं लावलं, म्हणजे तुमच्यापैकी कोणी नाही. मग टाळ वाजल का नाही काही सांगता येत नाही, काळजी करायचं नाही. आपण गेल्यानंतर आपल्या आठवणीत टाळ वाजला पाहिजे, याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सोपा मार्ग सांगतात. अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हा भजारे सांगतो तुम्हा नगर बाबा साणप महाराज भाविकाताई, फार सुंदर, फार सुंदर. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म माया. आपल्या आठवणीत मागच्या लोकांनी टाळ वाजवावा, याच्यासाठी एकच प्रयत्न करायचा आहे, आपल्याला विठ्ठलाची भक्ती करायची. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, बऱ्याच वेळेला लोकांना
विठ्ठलाची भक्ती नेमकी काय तीच कळत नाही. बरीच लोक रात्रभर भजन करतात आणि पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. ही काही भक्ती होत नाही. आपल्या गावात असलं कुणी नाहीये. चिंचपूरमधलं अजिबात मी काही सांगत नाही, जरी माहिती असलं तरी. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच मका कापतात दुसऱ्याची आणि स्वतःच्या म्हशीला टाकणार, निघाले डेअरीला दूध घेऊन. ही भक्ती नाहीये. काही माझ्या मातावर्ग काल्याचं कीर्तन ऐकतात. काला ऐकून घरी निघाल्या. आता काला ऐकलाय माऊलीनं, घरी चालली. गल्लीत एका छोट्या लेकरानं घरातला देव तांब्या दारात फेकला. जिनं काला ऐकला तिचं कर्तव्य काय आहे, तो तांब्या उचलावा आणि ज्याचा आहे त्याच्या घरात द्यावा. बाई मोठी विचित्र, टुपकन उचलला, पदरात घातला, गेली घरात. मी तुमचं अजिबात काही सांगत नाही. हा, तिकडचं सांगू, तिकडं गेलं की चिंचपूरचं सांगू. ही भक्ती नाहीये. भक्ती म्हणतात कशाला? भक्ती म्हणजे खूप मोठं परिवर्तन आहे आपल्यामध्ये. आपले दुर्गुण जसे 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 आणि आपल्यात दुर्गुण काय आहेत हे लोकांनी सांगण्यापेक्षा ते आपल्याला कळायला पाहिजेत. आणि आपल्याला माहिती असतात आपल्यात काय काय दोष आहेत. दोष हळूहळू हळूहळू कमी होणं म्हणजे समजायचं आपण भक्तीमध्ये हळूहळू हळूहळू विकसित होणं. परमेश्वरानं जे काही आपल्याला काम सांगितलंय, मग ते राजकारण असू द्या, ते समाजकारण असू द्या, तो बिझनेस असू द्या, ते नोकरी असू द्या, ते एखादं पद असू द्या, शेती असू द्या, काही असेल आपल्या वाट्याला परमेश्वरानं जे काही काम आपल्याला सांगितलेलं आहे ते प्रामाणिकपणे आणि सत्यानं करणं आणि त्या माझ्या प्रत्येक कामात ईश्वर साक्षीदार आहे ही भावना ठेवणं, ते तुमचं कर्मच तुमची भक्ती बनवून जाईल. वेगळी भक्ती करण्याची गरज पडणार नाही. हे माझं बोलणं तुम्हाला कळावं याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगते. काशीनगरीमध्ये संत रोहिदास नावाचे एक संत राहत होते. त्यांचं काम चामडं विणायचं, चप्पल बनवायचे. पण त्यांची भक्ती एवढी वाढली ना, त्यांच्या कामात देव मदत करत होता. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेलेवी. रोहिदास महाराज चप्पल बनवायचे, ऐका, पण त्यांची ख्याती एवढी पसरली. राजाच्या पदरी पूजा करणारे एक पंडितजी होते. ते पंडितजी म्हणायचे, रोहिदास कधीच गंगेच्या स्नानाला जात नाहीत, कधी गंगेचं दर्शन घेत नाहीत आणि लोक यांच्या दर्शनाला येतात. ओ रोहिदासजी, लोकांना फसवायचं बंद करा, आज तरी गंगेच्या दर्शनाला चला. रोहिदासजी म्हटले, पंडितजी गंगेचं दर्शन घ्यायला वेळच नाही मला. एक काम करा, ही 2 फुलं गंगा माईला द्या. ठीक आहे म्हणे, तुमची 2 फुलं देतो. पंडितजीनं गंगेचं दर्शन घेतलं, स्वतःची पूजा केली आणि शेवटी 2 फुलं गंगेला दिली. गंगा मा, तुझ्या त्या रोहिदासानं 2 फुलं तुला दिली, चाललो मी. 2 फुलं रोहिदासजीनं गंगेत टाकली आणि गंगेनं आवाज दिला, पंडितजी रोहिदासानं मला फुलं दिली, रोहिदासाला हे कड द्या सोन्याचं. पंडितजीला पाण्यातच घाम फुटला. दर. पंडितजी म्हटले, बाप रे बाप, 7 पिढ्या गेल्या माझ्या, गंगा बोलली नाही आणि पिया रोहिदासानं 2 फुलं काय दिली, गंगा रोहिदासाला सोन्याचं कड देते. ते कड घेतलं पंडितजीनं आणि पंडितजीच्या मनात आलं, कड दिलेलं फक्त मलाच माहिती आहे, रोहिदासाला माहिती नाही. दुसऱ्या रस्त्यानं घरी जाऊ, कड नाही द्यायचं रोहिदासजीला. दुसऱ्या रस्त्यानं पंडितजी निघाले. असा चकवा बसला, दिवसभर चक्कर मारायचे आणि ज्या रोडला रोहिदास आहे त्याच रस्त्यावर यायचे. अख्खा दिवस चक्कर मारण्यातच गेला. चक्कर खाऊन वापस यायचे त्याच रस्त्याला. आपण नाही म्हणत चकवा बसला, त्यांना चकवा झाला. पंडितजी म्हटले, जोपर्यंत कड रोहिदासजीला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला घर सापडणार नाही. आले जवळ, मग देऊन टाकू हे कडं. रोहिदासजी, गंगेनं तुम्हाला सोन्याचं कडं दिलं. पंडितजी, गंगाईनं कडं दिलं, वा वा वा, पण हे कडं ठेवून मी काय करू, राहू द्या तुम्हालाच. पंडित म्हटले, अगोदरच माहिती असतं तर कशाला चक्कर खाल्ल्या असत्या. कडं घेतलं. पंडितजीने विचार केला, बायकोला दिलं तर असं काय कौतुक होईल, थोडी खुश होईल.
पण घरात अन्न नाही, खायला कपडे नाही, घालायला राहायला नीट घर नाही. हे कडं विकून पैसे आणले. एका रत्न पारख्याला कडं दिलं, पैसे आणले. ऐका बरं, रत्न पारख्यानं ते कडं आपल्या बायकोला दिलं. आणि योगायोगानं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला राजाच्या महलामध्ये बऱ्याच स्त्रिया राणीनं बोलावल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. तिथे ही पण बाई गेली. कोण? रत्न पारख्याची बायको. ते कडं घालून गेली. राणीचं लक्ष सगळ्या बायांना औक्षण करते, पण लक्ष कड्याकडंच. किती सुंदर कडं आहे, पण मागावत आपण राजाची राणी आहोत, आपल्याला मागणं गोड दिसत नाही. आणि खरंच दिसत नाही गोड मागणं राजाच्या राणीला. का बरं? राज याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. राज याची कांता काय भीक मागे. राजा राणीला कडं मागता येईना. त्या रत्न पारख्याच्या बायकोनं ओळखलं, राणीला कडं आवडलं म्हणून. राणी साहेब, हे कडं तुम्हाला भेट म्हणून राहू द्या. आनंद झाला, पण पोट नाही भरलं. राजाला म्हणते राणी, महाराज हे कडं आहे की नाही माझ्या हातात? फार सुंदर कडं आहे, हे आशाच्या असं दुसरं कडं घ्या मला. राजा म्हटला, अगं हे कडं कुठून आणलं? म्हणे रत्न पारख्याच्या बायकोनं दिलं. तिला विचारलं, तू कुठून आणलं? म्हणे आमच्या मालकानं दिलं. त्याला विचारलं, तू कुठून आणलं? म्हणे तुमच्या घरी पूजा करत नाहीत का ते पंडितजी, त्यांनी दिलं. पंडितजीला विचारलं, पंडितजी हे कडं तुमच्याकडं कुठून आलं? महाराज गंगा माईनं मलाच दिलं. इथंही खोटं बोलले, काहीच गरज नव्हती, मलाच दिलं. राजा म्हटला, वा 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 पंडितजी, गंगा आईनं तुम्हाला कडं दिलं, मी खुश आहे. मी तुम्हाला अर्ध राज्य देतो, पण आशाच्या असं दुसरं कडं आणा. दुसरं कडं आणलं तर अर्ध राज्य, नाही तर. पंडितजीला आनंद झाला होता, पण ते ऐकलं की विरजनच पडलं आनंदात. पंडितजी म्हटले, देवा आता काही खरं नाही, कडं तर मला दिलेलं नव्हतं, पण मी म्हटलो मलाच दिलो. 8 दिवसापासून हर हर गंगे, हर हर गंगे, हर गंगा. एक नाही, 2 नाही. काल परवाची थंडी होती पुन्हा काशीत. काल थंडी होती की नाही? काल परवा कसली थंडी होती, जबरदस्त. त्या थंडीत काकडले तरी गंगा काहीच बोलना. पंडितजीला मरण समोर दिसायला लागलं, पण म्हणे मरणाच्या अगोदर एक प्रयत्न करू, जाऊ म्हणे आपण रोहिदासजीकडे. रोहिदासजीकडे आले. रोहिदासजी, ती त्या दिवशी तुम्ही ती 2 फुलं नव्हती का दिली, तेवढी देता का? म्हणे कशाला? अहो म्हणे ते तुम्ही दिलेलं कडं थेट राजाच्या राणीपर्यंत गेलं, आणि तशाला तसंच दुसरं कडं पाहिजे. कडं दिलं तर बरी गत, नाही तर लेकरा बाळातून गेलो मी. म्हणे माझं मरण समोर आहे, ते कडं पाहिजे होतं तशाच तसं. ते तुम्ही 2 फुलं दिली की जातो गंगेत आणि कडं घेतो. पंडितजी, कड्यासाठी 2 फुलांची आणि गंगेच्या घाटावर जायची गरज नाही. मग ते तशाच्या तसंच कडं या माझ्या चामड्याच्या कुंडातून मी देतो. म्हणे कसं काय? म्हणे पहा तुम्ही, कारण ती शंकराच्या जटेतून विश्वनाथाच्या चरणातून वाहणारी ती गंगामाई माझ्या चामड्याच्या कुंडात वास्तव्य करते. म्हणे खरं काय बोलताय? हो म्हणे खरंच बोलतोय. पाहायचंय तुम्हाला? म्हणे हो. चामड्यातल्या पाण्याला प्रार्थना केली रोहिदासजीनं, गंगा मा, तिथं तू विश्वनाथाच्या सेवेत जी आहेस तीच तू माझ्या या कुंडात असशील, तर इथूनच मला ते कडं दे. गंगा बोलली, रोहिदासजी एक काय हजारो कडे देते तुम्हाला. आणि तशीच हातावर बाहेर आली, आणि त्यात कडू. पंडितजीचे डोळे गर्र गर्र फिरायला लागले. पंडितजी म्हणतात, रोहिदासजी कसं काय शक्य आहे? तुमच्या कुंडात गंगा कशी? रोहिदासजीनं सांगितलं, पंडितजी मन चंगा तो कठोती में गंगा. गंगेच्या पाण्या एवढं माणसाचं जैसी गंगा वाही तैसे जाते मन, जैसी गंगा वाही तैसे जाते मन, भगवंत जाना तया जगाई. जैसी गंगा वाही तैसे जाते मन, गंगा
पाण्या एवढं ज्यांचं मन निर्मळ असतं त्यांच्या कृतीमध्ये भगवान परमात्मा असतो. म्हणून एवढं सुंदर आपण कर्म करावं, प्रत्येक कार्य असं करावं जणू त्या प्रत्येक कृतीला देव साक्षीदार आहे आणि हे देवानं सांगितलेलं काम आहे. ही भावना जर असेल तर तुमचं कर्मच ईश्वराची भक्ती बनेल. तेच तर सांगतात तिथे तुकोबाराया, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आणि विठ्ठलाची भक्ती नाही केली तर नाही तरी गेला जन्म वाया. काही लोक खूप संसार करतात, थोडा सुद्धा देवधर्म करत नाहीत. मग अशा लोकांची उतरत्या वयात सगळं शरीर थकल्यानंतर अशी अवस्था होते मज नाही हात पाया. मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. श्वाना परी गती झाली अवघे करीती हाड हाड. अशी अवस्था होते जी लोक देवधर्म करत नाही. शेवटच्या वेळेला कानों में पड़ गया ताला, आंखों में बढ़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाल. म्हणून ती वेळ येण्या अगोदर सावध व्हायचं आपल्याला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही जर भक्तिदायी केली तर करिता भरोवरी, दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. काही नाही लागत दादा देवाच्या प्राप्ती करता, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. फक्त देवाची भक्ती करा, खूप चांगलं जगा, प्रामाणिकपणे जगू आणि ईश्वराच्या कृपेला पात्र हो. देवकृपेला पात्र झालेले भानुदास दादा आज त्यांच्या आठवणीत कीर्तन होतं, याचा अर्थ त्यांचं जीवन सफल झालेलं आहे. याच्यासाठी केला भानुदास दादा यांचं जीवन सफल झालं. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. त्यांच्या पवित्र आत्म्याला चिरशांती प्राप्त व्हावी. त्यांचं जे कुटुंब आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, भाऊ आहेत, या सर्व परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी आणि भानुदास दादांना भगवंताच्या चरणाजवळ स्थान प्राप्त व्हावं. एवढीच भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या वाणीला मी इथंच विराम देते. उशीर झालेला आहे, कीर्तन उशिरा चालू झालं म्हणून वेळेमध्ये मला जी वेळ आहे कीर्तनाची 2 तासाची ती पूर्ण करावी लागली.
आपण सगळी व्यस्त माणसं आहात. प्रत्येकजण स्वतःच्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या जबाबदारीनं बांधलेला माणूस आहे. पण या परिवाराचं प्रेम सांभाळत आपण सगळी मंडळी इथे आलात, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. फक्त 1 मिनिट माझ्यासाठी द्या. गीताराम दादा तांबे चकलंब्याला आलेले आहेत, बरीच मंडळी आलेली आहे जिथे आम्ही राहतो ते ठिकाणी. त्या चकलंबा गावी कल्याण स्वामी संस्थान म्हणून एक जुनं देवस्थान आहे. कल्याण स्वामींची संजीवनी समाधी आहे. त्या समाधीचं मंदिर वगैरे बनवलं आहे. देवस्थानचा जीर्णोद्धार चालू आहे. तिथे मागच्या 16 वर्षापासून आपण मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो. मागच्या 16 वर्षापासून, नवीन नाही, 16-17 वर्ष झाले ते काम चालू आहे. महाराष्ट्रभरातल्या मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, ज्यांना मराठी पण जमतं अशा मुली आपल्याकडे अभ्यासासाठी आहेत. त्या कथा शिकतात, कीर्तन शिकतात. मृदंगवादन ही साधी गोष्ट नाही, पखवाज शिकतात. खूप साऱ्या मुली पखवाज वाजवतात, खूप साऱ्या मुली गायन करतात, खूप कथा करतात, कीर्तनं करतात. यातले बरेच कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत. तर खूप छान पद्धतीने मुलींना घडवलं जातं. एका मुलीपासनं हे काम चालू केलं होतं, मुलींना कीर्तनकार कथाकार बनवण्याचं. आज 250 ते 300हून अधिक मुली कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. घरामध्ये एक मुलगी सांभाळायची अवघड असते. 300 पुरी एका छत्राखाली आहेत, भांडण करत नाहीत. जरी भांडणं झाली ना त्यांची आणि मुलगी एखादी चुकली हे जर लक्षात आलं, त्यांना जर चूक केली, पुरीतल्या पुरीत भांडणं केली, तर त्यांना एक सवय लावलेली आहे. त्यांना छडीची शिक्षा नाही. त्यांनी 11 वेळा हरिपाठ म्हणावा, 51 वेळा हनुमान चालीसा म्हणावा, नाही तर 11,000 नाम जप करावा, तरच सुट्टी. तशी सुट्टी नाही. एवढी छान सवय, एवढं चांगलं वळण त्यांना लावण्याचा प्रयत्न करतोय. एवढी लेकरं आहेत, ती खूप नामजप वगैरे करतात. त्यांना म्हणजे त्यांचं अंतःकरण पवित्र व्हावं याच्यासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत. मी सांगते काय नवल, संस्थेमध्ये शिकलेल्या मुलींची जेव्हा बाहेर कीर्तन असतात तेव्हा त्याच मुली कीर्तनातून सांगतात. म्हणजे जिथे आम्ही शिकतोय तिथल्या सगळ्याच मुली कीर्तनकार होतील न होतील, कोणी वादक होईल न होईल, कोणी गायक बनल न बनल, कारण तो आपल्या अभ्यासाचा आणि प्रारब्धाचा भाग असतो. शाळेत तर सगळेच जात असतात, पण सगळेच मेरिटमध्ये येत नसतात. पण कोण तयार होईल न होईल, पण जिथे आम्ही शिकत आहोत तिथून आम्हाला जे संस्कार मिळालेत त्या संस्कारात वाढलेली मुलगी ज्या घरात लक्ष्मीच्या रूपानं जाईल ना, ती एका घराचे 2 घरं तरी करणार नाही, तेवढे संस्कार आम्हाला तिथून मिळाले. तर अशी खूप छान संस्था आपण तिथे चालवतो. कधी आलात चकलंबा या गावी तर देवस्थानला भेट द्या. देवस्थान अतिशय जागृत आहे. खूप मोठा कलशारोहण सोहळा आता तिथे पूर्ण झाला. हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी केली. महाराष्ट्रातले सगळे अधिकारी कीर्तनकार लोक आले. रोज कीर्तनाचा हार पंढरपुरातून येत होता, तुळशीचा. एवढं सगळं सुंदर नियोजन होतं. तर कधीतरी संस्थांना भेट द्या. आणि कल्याण स्वामी संस्थांचं जे काम आहे ते कुठल्या राजकीय शासकीय फंडातून नाही. जिथे आम्ही कथा आणि कीर्तनासाठी जातो तिथे लोकांना आवाहन करतो की एवढं मोठं धर्माचं काम, सेवा कार्य चालू आहे, या कामामध्ये आम्हाला सहाय्य करा. लोकांच्या मदतीतूनच हे सगळं वैभव उभं राहिलेलं आहे कल्याण स्वामी संस्थांचं. आज हजारो गोरगरिबाची लेकरं कथाकार कीर्तनकार बनलेली आहेत. तर त्या पवित्र कार्यात आपणही सहाय्य करावं. पावती बुक माझ्यासोबत आहे. रीतसर पावती घेऊन चांगल्या कार्याला आपण मदत करावी, हे सगळ्यांना आवाहन. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. खूप उशिरापर्यंत आपण बसून राहिला. कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला आता ही काही विनोदी करायचं कीर्तनच नाही, याचं शास्त्रच सांगावं लागतं या कीर्तनात. त्याच्यामुळे जो काही त्रास झाला असेल त्याबद्दल क्षमा असावी. स्वर्गीय भणदास दादांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो एवढी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आणि वाणीला विराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
5 मिनिटं बसायचं आहे सर्वांनी. सर्वांना नम्र विनंती 5 मिनिटं फक्त बसा.